करणे हे त्यामागे हेतू असतो. दरवर्षी त्यासाठी एक थीम सेट केली जाते आणि या थीमवर आधारे वर्षभर काम केले जाते. आज जर आपण डेटा पाहिला तर सर्वाधिक प्रदूषण देशामध्ये भारताचं नाव हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. ही बाबी आपल्यासाठी अतिशय शरमेची आहे. भारतात अनेक शहरेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. आपण जो काही कचरा करतो, जो काही प्रदूषण करतो, या मानवाच्या चुकीमुळे हवामानात बदल होतो. आंतरराष्ट्रीय मंडळाने असा निष्कर्ष मांडला आहे की 20व्या शतकाच्या मध्यापासून तापमान झालेले वाढ ही मनुष्य निर्मिती आहे व या बदलामुळेच आपल्याला वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. भविष्यात आपण जर नैसर्गिक आपत्ती थांबवायची असेल तर पृथ्वीचे तापमान हे कमी कसं राहील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त कशा प्रमाणात झाडे लावता येतील, जंगलतोड थांबवणे, तसेच स्वच्छता कशी ठेवता येईल, नदी नाल्यांमध्ये कचरा न करणे, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण स्वतःच्या अंगीकारल्या पाहिजेत. आजच्या परिस्थितीत मी सेफ्टी किट घालून, ऑक्सिजन मास्क लावून आपल्या समोर उभा आहे. भविष्यात जर आपण आपल्या सवयी बदलल्या नाही तर घराबाहेर पडताना आपल्याला ह्याच कंडिशनमध्ये पडावा लागेल. त्याचप्रमाणे आज मी सर्व कर्जतकरांना आवाहन करतोय आहे की सर्वांनी पुढे येऊन उल्हास नदी वाचूया. ही एक एकमेव नदी आहे जी संपूर्ण तालुक्याला पिण्याचे पाणी पुरवत आहे, पण आज दुर्दैवाने तीही सुद्धा प्रदूषित होत आहे. मग संकल्प करूया, मी कर्जतकर नेरलकर यापुढे नदी नाल्यांमध्ये कचरा टाकणार नाही. धन्यवाद.